पण एक शहरातला एक असा तरुण आणि तू कायम तसाच दिसतो. तर त्याच्याने मला वाटतं तुझ्यासाठी तर अर्थात चॅलेंजिंग असणार आहे ते गावात जाऊन तिथे शूट करणं आणि तिथला तो बाज घेणं. तर ते तुझ्यासाठी या चित्रपटाच्या बाबतीत कसं राहिलं? खरं तर फार कठीण नव्हतं, कारण उलट मला शहरांमध्ये किंवा जसं मी बऱ्याच वेळेला म्हटलं की US रिटर्न किंवा US हून आलाय हे दाखवताना जरा चॅलेंजिंग होऊन जातं. हं. कारण मुळात ते US पाहिलेलं नाहीये. कमी देश फिरलेलो आहे. तर त्यामुळे असं होतं, असे कॅरेक्टर आल्यानंतर मलाही तो देश दाखवा, मला स्टडी करायचा, अभ्यास करायचा आहे, मला तो देश दाखवा, ओके. मग मी पुढे ते हं. हे करेन. पण गावाच्या बाबतीत माझा जन्मच गोरेगावचा आहे. तुला माहिती हो. आहे, तू आजीला भेटली आहेस, घरी तू गणपतीला अनेक वेळेला आलीस. हं. तर त्यामुळे हा जो कनेक्टमेंट गावाचा आहे तो, कारण माझा जन्म गोरेगावचा आणि अगदी. कायम अजोळी जाणं असायचं. हं. काही कारणास्तव म्हणजे आम्ही वाट बघायचो की कधी गावी जाता येतंय. बरं. आणि गावात जो कम्फर्ट होता तो कायम आपलासा वाटायचा. हं. कधीही कुठेही आता म्हणून शूट करताना सुद्धा की एखादी सोय नाहीये किंवा एखाद्या क्षणी आपण कुठेतरी काय म्हणतो, एक गावातलं कॅरेक्टर घेण्यासाठी म्हणून काही गोष्टी शिकायच्या, असं काहीच नव्हतं. बरोबर. म्हणजे सारवलेली जमीन जर दिसली तर लगेच असं वाटायचं की मांडी घालून इकडे खाली या जमिनीवर बसायचंय थोडा वेळ. राइट. तर हा कनेक्टच होता. त्यामुळे आणि तेच झालंय की तो गावातला कनेक्ट असताना शहरात मोठा झालोय. हं. तसाच हा संग्राम आहे, जो गावात जन्म झालाय, गावात मोठा झाला, त्यानंतर शहरात आल्यानंतर देन इज लाइकिंग ऑल द फॅन्सी थिंग्स, की हे चांगलं आहे, किती स्वच्छ आहे सगळं, हे कसे राइट. राहतात.